नमस्कार मित्रांनो, मी थोडंसं डाएट प्लॅनविषयी आज तुम्हाला बोलणार आहे। सकाळी उठल्यानंतर आपण काय खातो? सकाळी उठल्यानंतर दिवस निघाल्यानंतर ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो, साफसफाई करतो म्हणजे दात घासतो, अंघोळ करतो, त्याच्यानंतर आपण काय करतो? सरळ सरळ नाश्ता करतो आहे ना, किंवा चहा कॉफी घेतो, ब्रेड घेतो आहे ना, बरोबर ना? तर मित्रांनो, ह्या गोष्टी न घेता तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये थोडासा बदल करा। थोडासा, जास्त सांगत नाही मी, थोडासा बदल करा की तुम्ही सकाळी जे चहा पिता, हे चहा म्हणजेच स्वतःच्या शरीराला चटके देणारं एक द्रव्य, आणि स्वतःचं शरीर चहामुळे दोन गोष्टी होतात मित्रांनो, दोन हानी होतात। कोणत्या माहिती का? एक पहिली गोष्ट, चहामुळं झोपेची मोड होते एक, आणि दुसरी गोष्ट, चहामुळे पचन प्रक्रिया बिघडते, म्हणजे तुम्हाला भूक लागत नाही। आणि निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर निरोगी आयुष्य जगण्यासाठी झोप चांगली येणं आणि भूक चांगली लागणं, म्हणजे पचन प्रक्रिया चांगली होणं, डायजेस्ट सिस्टम चांगली चालणं, ह्या दोन गोष्टी खूप आवश्यक आहेत। म्हणून झोप चांगली येण्यासाठी आणि डायजेस्ट सिस्टम चांगली चालण्यासाठी, भूक चांगली लागण्यासाठी, याला तंदुरुस्त शरीर असं म्हणतात, चांगली लागण्यासाठी तुम्ही काय करायचं? पाचन द्रव्य ही सकाळी सकाळी दिवस निघाल्यानंतर 1 तासात तुम्ही घ्यायचं। तर पाचक द्रव्य सगळ्यात चांगलं कोणतं आहे? तर पाचक द्रव्य सगळ्यात चांगलं हे आहे बघा, माझ्या हातात दिसतंय ना तुम्हाला, ते आहे उसाचा रस। जर समजा तुम्ही सकाळी डाएट प्लॅनमध्ये उसाचा रस जर घेतला ना, तर तुमच्या शरीराचे प्रत्येक सेल्स एक नंबर काम करतील आणि प्रत्येक सेल्स तुम्हाला तंदुरुस्त आरोग्य प्रदान करतील, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि तुम्ही जर ऊस जर चावून खाल्ला ना, तर मित्रांनो तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलंच असं मोठी बिमारी होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। ऊस चावून खायचा, ऊस चावून जर खाल्ला की पहा मी खायलोय आता ऊस जर चावून खाल्ला तर तुमच्या हे पूर्ण डोक्याचा व्यायाम होतो आणि तुम्हाला तंदुरुस्त शरीर प्रदान होतं। ऊस जर खाल्ला चावून तर ब्रेन हॅमरेज कधीच होणार नाही, कारण पूर्ण ह्या डोक्याचा व्यायाम, एक शिरचा व्यायाम, एक मसाज जबरदस्त होते ऊस चावून खाल्ल्यामुळं। त्याच्यामुळे ऊस चावून खा आणि तंदुरुस्त राहा, ऊस खा आणि निरोगी राहा। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद, राम राम।